The next question, which is based on the writing skill, information transfer. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नावाचा एक रायटिंग स्किलचा एक टॉपिक येतो. या टॉपिक मध्ये आपल्याला एक चार्ट दिलेला असतो और अ टेबल इज गिवन and using that information in the table you have to make one or two paragraphs. It is called information transfer. बऱ्याच वेळा तुम्हाला एक ट्री डायग्राम देतात, एक चार्ट म्हणजे एक टेबल देतात आणि त्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असते त्या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला दोन पॅराग्राफ डेव्हलप करायचे असतात. त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हियर इज अ क्वेश्चन. लिसन व्हॉट इज द क्वेश्चन. Write two short paragraphs telling something about the source of vitamins and effect due to lack of the vitamins. Question करतोय बघा. Write two short paragraphs telling something about the source of vitamins and effect due to lack of these vitamins. Vitamins म्हणजे जीवनसत्व. जीवनसत्व चे स्त्रोत कोणकोणते आहेत, विटॅमिन्स तुम्हाला कोणाकोणापासून मिळणार आणि ही जर विटॅमिन्स आपल्याला मिळाली नाही तर त्याचा आपल्या बॉडीवर कोणता इफेक्ट होणार. असं एक चार्ट दिलं. चार्ट आहे, 3 ग्रुप केले. विटॅमिन्स, सोर्स, इफेक्ट ड्यू टू देअर डिफिशियन्सी. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. ते नसेल तर कोणते डिझीज होणार आहे का. विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन सी, विटॅमिन डी. ए आपल्या विटॅमिन सोर्स कुठला होता, मिल्क, बटर, एग्स. बी विटॅमिन मीट, मीट म्हणजे मांस, मटन अँड एग्स. सी विटॅमिन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. डी विटॅमिन सनलाइट अँड फिश ऑइल. हे आपले सोर्स आहे की विटॅमिन्स मिळवायचे. आणि जर हे विटॅमिन्स मिळाले नाही तर काय होऊ शकेल का. विटॅमिन ए जर मिळाले नाही तर ब्लाइंडनेस, अंधत्व. विटॅमिन बी डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम. ब्रेनची जी सिस्टीम आहे या सिस्टीमला प्रॉब्लेम येणार. विटॅमिन सी मिळालं नाही तर स्किन डिझीज, स्किनचे डिझीज व्हायचे चान्सेस आहे. आणि विटॅमिन डी जर कमी असेल तर बोन डिझीज, हाडांचे आजार होतात. हा तुमच्याकडे चार्ट दिलेला आहे. तुम्हाला पॅराग्राफ डेव्हलप करायचं. लक्षात घ्या, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम, सर्व मीडियम साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके. आणि 9th आणि 10th दोघांच्याही पेपर मध्ये अशा टाईपचा एक क्वेश्चन येतोच. ओके. आपण पहिल्यांदा एक टायटल दिलं बघा, इम्पॉर्टन्स ऑफ विटॅमिन्स किंवा फक्त विटॅमिन्स असं लिहिलं टायटल तरी चालेल. पॅराग्राफ बघा फर्स्ट. विटॅमिन्स आर रिअली इसेन्शियल फॉर अवर बॉडी. विटॅमिन्स आर व्हेरी इसेन्शियल. इसेन्शियल मीन्स व्हेरी नेसेसरी, खूप आवश्यक असणारे आहेत. दे हेल्प इन द ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ द बॉडी. बॉडीच्या ग्रोथ साठी आणि मेंटेनन्स, शरीराची जी झीज होते ती मेंटेनन्स करण्यासाठी, म्हणून विटॅमिन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. ए, बी, सी अँड डी आर द मेन टाइप्स ऑफ विटॅमिन्स. ए, बी, सी अँड डी, these are the main types of vitamins. See, you have to write this paragraph in present tense. आपल्याला प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं आहे. लक्षात घ्या. पुढे बघा. विटॅमिन ए कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम द फूड लाईक मिल्क, बटर अँड एग्स. आपल्याला ए विटॅमिन कशातून मिळतो. सेंटेन्स बघा कसं केलं. विटॅमिन ए कॅन बी ऑब्टेन, ऑब्टेन म्हणजे मिळविणे, फ्रॉम द फूड लाईक मिल्क, बटर अँड एग्स. दूध, बटर म्हणजे लोणी आणि एग्स यापासून आपल्याला ए विटॅमिन मिळू शकतं. डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए कॉज ब्लाइंडनेस. देअरफॉर टू टेक इट इन अवर रेग्युलर डाएट इज इम्पॉर्टंट. जर आपल्या ते डिफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये ए विटॅमिन जर नसेल तर आईस साठी लागणारं विटॅमिन कमी पडल्यामुळे ब्लाइंडनेस निर्माण होऊ शकतो. दॅट्स वाय वी हॅव टू टेक ए विटॅमिन in our regular diet. पुढे बघा. Meat and eggs are the good source of getting vitamin B. Meat and eggs, मांस आणि अंडी ही बी विटॅमिन मिळवण्याचे सगळ्यात चांगले सोर्स आहे. Lack of vitamin B causes disorder of nervous system. Lack of
लॅक ऑफ विटॅमिन बी म्हणजे विटॅमिन बी जर नसेल तर नर्वस सिस्टीम डिफेक्ट होऊ शकतं. सेकंड पॅराग्राफ केलं बघा. वन कॅन गेट सी विटॅमिन फ्रॉम सो मेनी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. काही व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स पासून आपल्याला सी विटॅमिन मिळू शकतं. द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी कॉजेस स्किन डिझीज. स्किनचे डिझीज होण्याची पॉसिबिलिटी असते. जे चार्ट मध्ये दिले तेच लिहायचे, फक्त तुम्हाला सेंटेन्स तयार करता यायला पाहिजे. सनलाइट अँड फिश ऑइल आर द गुड सोर्सेस ऑफ ऑब्टेनिंग विटॅमिन डी. सी विटॅमिन डी वी कॅन गेट फ्रॉम सनलाइट अँड फिश ऑइल. सूर्यप्रकाश आणि माशांचं ऑइल जे तेल आहे त्यापासून डी विटॅमिन मिळू शकतं. बोन डिझीज आर कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी. विटॅमिन डी च्या डिफिशियन्सीमुळे बोन डिझीज हाडं ठिसूळ होतात बघा. वी कॅन इफ वी टेक ऑल दीज विटॅमिन्स ॲट रेग्युलर बेसिस वी कॅन डेव्हलप अवर हेल्थ. जर आपण हे विटॅमिन्स रेग्युलर बेसिसवर घेतलं तर आपल्याला नक्कीच काय होईल, आपलं हेल्थ डेव्हलप व्हायला मदत होईल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी in transform information in this question sometimes the information of two cities will be given to you in a chart. You have to compare these two cities using the two paragraphs. काही वेळा तुम्हाला टू सिटी, आता मुंबई अँड लंडन दोन सिटीची इन्फॉर्मेशन देणार, तुम्हाला त्यावरून दोघांमध्ये कम्पेअर करणारा पॅराग्राफ डेव्हलप करायचा. याला म्हणतो आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. याची प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे बाळा. आणि एकदा आपण हे प्रॅक्टिस स्वतः करायला लागलो, आपल्या स्वतःला डेव्हलप करायला शिकलो आपण, की इंग्लिशला आपल्याला मार्क्स चांगले मिळतीलच. ओके.